तर राम राम मंडळी, अफगाणिस्तान सिरीजच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मी नेमका का गेलो होतो अफगाणिस्तानला. टोटल 22 दिवसांच्या प्रवासात मी कुठे कुठे फिरलो, लोकल अफगाणी आणि तालिबानांसोबत मला काय अनुभव आला, अशा बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टी आपण बघितल्या. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटन वरती लिंक आहे, तुम्ही तो चेकआउट करू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण आपल्या हक्काचा मराठी चॅनल आहे आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे इराण आणि अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर, जिथे फक्त इतिहास नाही तर चवदार किस्से अनुभवायला मिळणार आहेत. आपण खाणार आहोत काही भन्नाट डिशेस, काही तुम्ही ऐकले असतील आणि काहींची तर नावं सुद्धा पहिल्यांदाच ऐकणार असाल. तर चला सुरू करूया आपला आजचा इराण अफगाणिस्तानचा स्ट्रीट फूड टूर. तर ज्यांनी माझी इराण आणि अफगाणिस्तानची सिरीज बघितली आहे ना, त्यांना माहिती असेल की मी सर्वप्रथम गेलो होतो इराणला, त्यानंतर अचानक मी गेलो अफगाणिस्तानला. सो सुरुवात करूया इराण पासून. इराण म्हटलं की आपसुकच आपल्या डोळ्यासमोर येतो इराणी चहा. तसा मी टी लेवर नाहीये, पण इराणी चहा लहानपणापासून टीव्हीवर मूवीज मध्ये बघत आलोय, सो बरीच उत्सुकता होती. सो पहिला स्टॉप आहे इराणी चाय. वाह, स्ट्रॉंग आणि स्वीट, एक नंबर. मित्रांनो, चहा दिली त्यांनी मला. याला म्हणताय इराणी आधारित इथे यार, की इथले लोक खूप जास्त फ्रेंडली आहे, खास करून इंडियासाठी. या थंडगार वातावरणामध्ये गरमागरम इराणी चहा. भारतामध्ये आपण कटिंग चहा घेतो, मी लहान असताना टक्कर चहा पण मिळायचा. तुमच्याकडे कोणाला माहित असेल ना तर खाली कमेंट करून नक्की सांगा. पण इथे इराणी चाय म्हणजे ना एक आर्ट आहे, एकदम कडक. पुढची डिश आहे इराणियन चिकन व्रॅप. ताजं ग्रिल केलेलं चिकन, गार्लिक सॉस, लेटस आणि खमंग रोटीमध्ये रोल केलेलं, थोडं शोरमा सारखंच पण टेस्ट अजून रिच. सोबत रोस्टेड टोमॅटोज आणि सलाड, लईच टेस्टी होतं राव. फायनली आपलं जेवण आलेलं आहे, बघूया टेस्ट करून कसं आहे. हे बघा, जबरदस्त आहे. बघूया यार टेस्ट करून कसं आहे. हे मी घेतलं चिकन आणि इथली इराणी रोटी, इराणी ब्रेड जबरदस्त होता यार. कालचा ब्रेड एक नंबर होता आणि कालचं ऑमलेट पण भारी झालं होतं एकदम. खाऊन बघतो कसं आहे. ऑसम आहे, टेस्टी, एक नंबर आहे भाई. आता तिखट व्रॅप खाऊन झाल्यावर थोडंसं स्वीट खायला नको का? तर हा आहे खुबानी मुरब्बा. ॲप्रिकॉट म्हणजे आपल्या जर्दाळू पासून बनवलेला थिक जॅम. तर बघू आता टेस्ट करून कसं आहे. खुबानी म्हणजे ब्रेड सोबत किंवा चमच्यावर जरी खाल्ला ना तरी भारी लागतो. थोडा आंबट गोड आहे, छान आहे. पण पुढची इराणी डिश म्हणजे स्पेशल राईस विथ कबाब कॉम्बिनेशन. यात भाताची पातळी एकदम हलकी असते, पण कबाब इतके टेंडर असतात ना की डायरेक्ट तोंडात विरघळतात. खरंच लक्झरी इराणियन फूड म्हणजे हेच. मित्रांनो, आता आला आहे राईस आणि चिकन कबाब. दाखवतो तुम्हाला. हे इराणी स्पेशल राईस आणि चिकन कबाब आणि सोबत रोस्टेड टोमॅटोज. जबरदस्त. राईसची टेस्ट यार एक नंबर आहे. मी जवळपास 8 ते 10 दिवस होतो इराणमध्ये. दाबून खायचो आणि मस्त झोपायचो. आवडलं मला इराणी जेवण. पण खरी उत्सुकता होती ती अफगाण फूडची. चला दाखवतो अफगाणिस्तानमध्ये मी काय काय खाल्लं ते. इराणमधून अफगाणिस्तानात एंट्री करताच गाडीमध्येच खातिरदारी चालू झाली होती. हा होता एक काइंड ऑफ ड्रायफ्रूट समोसा. जशी अफगाणिस्तानमध्ये एंट्री मारली ना तर युनुस भाईनी आपल्याला समोसा दिलेला आहे. समोसा है ना? नहीं, तो ये क्या है? मट्टी वाला. अच्छा, तर माहित नाही हे काय. तर युनुस भाईंनी आपल्याला आहे ना हे काहीतरी समोसा टाईप आहे, तर हे आपल्याला दिलेलं आहे. तर आल्या आल्या यार आपली म्हणजे खातिरदारी चालू झाली यार. क्या बात आहे. तशक्कर. इंडियामध्ये समोसा म्हणजे आपला बटाट्याचा, पण इथे खजूर, ड्रायफ्रुट्स आणि हनी मिक्स करून हा समोसा बनवतात. एकदम युनिक आणि अफलातून. 3 दिवस मी हेरातमध्ये नाजिम भाईंच्या घरी होतो, तर त्यांना असं वाटत होतं की याला काय खाऊ घालू आणि काय नाही. हा होता रोलेट, अफगाणी स्ट्रीटचा स्टार. भाज्या, थोडं चिकन आणि स्पायसी सॉस असं सगळं ब्रेडमध्ये रोल केलं जातं आणि मग काय मस्त गरम गरम खायचं. भाई बघताय तुम्ही, नाजिम भाईनी समोसे वगैरे ऑर्डर केलेले आहेत. ये से क्या बोलते हैं? ये रोलेट है. रोलेट. अच्छा, ये पोटैटो का होता है? ये इसमें वो क्या है, इसमें पताते वाले और दूसरा मेरे ख्याल में दाल है. अच्छा, वेज है, सब वेज आइटम. अच्छा, आता टेस्ट करून बघूया कसं आहे. डिलिशियस. अच्छा, नाइस. यार एक नंबर आहे, डिलिशियस आहे, गरमागरम आहे आणि क्रिस्पी आहे. अजून एक फेमस पदार्थ आहे मंटू. म्हणजे काय, अ काइंड ऑफ अफगाणी मोमोज. मंटू हे स्टीम डम्पलिंग्स असतात. त्यात चिकन किंवा भाजलेला कांदा,
मसाले भरलेले असतात, वरून दही आणि पुदिन्याची पानं टाकतात. एकदम मेल्ट इन अ माउथ अशी डिश आहे. हेरात मध्ये असताना नाजिम भाई मला घेऊन गेले होते एका लक्झरी आईस्क्रीम पार्लर मध्ये. तिथे मी खाल्लं राकेत. आता हे अफगाणी लोकांचं एक फेवरेट डेझर्ट. अच्छा, इसको क्या कहते हैं? राकेत. राकेत? हाँ, राकेत कहते हैं। हाँ। मतलब फ्रूट सलाद टाइप है। फुल फ्रूट सलाद ना, जैसे फ्रूट सब यूज है और आइसक्रीम है। उसको क्या है, आइसक्रीम रहता है उसमें। आइसक्रीम है उसको, दूसरा क्या चीज़ है, ये बनाना का। अच्छा, बनाना शेक, बनाना है, और दूसरा क्या चीज़ है इसमें, ऑरेंज। ऑरेंज भी है. अच्छा मित्रांनो, बघा एवढं मोठं राकेत आहे. पूर्ण एक फ्रूट सलाड टाईप आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण फ्रूट सलाड टाईप आहे. असं मी तुम्हाला सांगतो याची टेस्ट कशी आहे. डिलिशियस यार, एक नंबर आहे. म्हणजे आपल्याकडे जसं फ्रूट सलाड असतं ना, फ्रूट सलाड टाईपच आहे, पण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, आईस्क्रीम या सगळ्या गोष्टी मिक्स केलेल्या आहेत आणि टेस्ट आउटस्टँडिंग आहे. सगळीकडे फळं, वर आईस्क्रीम, सिरप आणि ड्रायफ्रुट्स. एका प्रकारचं अफगाणी फ्रूट सलाड आपण म्हणू शकतो. पण खरंच सांगतो, इट वॉज सो डिलिशियस. दुसऱ्या दिवशी हेरातमध्ये फिरत असताना एक वेगळा पदार्थ खायला मिळाला, शोर नखोड. आता नाव थोडंसं अजीब आहे याचं, पण काबुली चणे आणि बटाट्यापासून बनवलेला थोडासा स्पायसी आपल्याकडे मिळतो ना रगडा पॅटीस, बस त्यासारखाच वाटला मला, पण टेस्ट बरीच वेगळी होती. तर मित्रांनो, इथे आम्ही आलो होतो, तर अलीनी आणि यासिरनी हे बोलवलंय आणि याला म्हणतात आय फॉरगॉट द नेम, शोरनुखुर. हे आहे शोरनुखुर आणि काबुली चणे आहे आणि सूप आहे, पूर्ण व्हेज आणि गरमागरम आहे. बघूया आता हे कसं आहे, थोडंसं टेस्ट करून बघूया कसं आहे. यार डिलिशियस आहे, गरम आहे आणि एक नंबर आहे, सुंदर आहे. टेस्ट खूप भारी आहे. से हाय टू इंडिया, से हॅलो टू इंडिया. कंदारला पोहोचल्यानंतर मला तिथे तालिबाननी पकडलं होतं. त्यानंतर तिथे एक मुजाहिद बाबा आणि लोकल रोटीवाले भाई मला घेऊन गेले तिथल्या एका लोकल ज्यूस पार्लर मध्ये, आणि तिथे पण तालिबान बसलेले होते. कंदार आहे ना, खरंच तालिबानांचा बालेकिल्लाच आहे राव. तो व्हिडिओ जर बघितला नसेल ना, तर आय बटन वरती लिंक आहे, तुम्ही तो बघू शकता. तर इथे होता अफगाणी बनाना ज्यूस, केळी, दूध, थोडी साखर, ड्रायफ्रुट्सने बनवलेला एक थिक शेक. मला तर केळाचं शिकरणच वाटत होतं, पण अफगाणी लोक याला डेझर्ट म्हणून पितात. ड्रायफ्रुट्स खूप जास्त होते आणि टेस्ट पण भारी होती. मित्रांनो, भाईजांनी ना केळ्याचा ज्यूस ऑर्डर केलेला आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे, मलाई वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. बघू शकता तुम्ही किती थिक आहे. आणि आता बघू ह्याची टेस्ट कशी आहे. मलाई आणि ते ड्रायफ्रूट आहे ना, त्याचं कॉम्बिनेशन अफलातून आहे, एक नंबर. काबूलमध्ये आलो आणि अफगाणिस्तानची नॅशनल डिश नाही खाल्ली तर मग कायच खाल्लं. अफगाणिस्तानची नॅशनल डिश काबुली पुलाव. बासमतीचा भात, मनुके, गाजर, ड्रायफ्रुट्स आणि ज्युसी चिकन पीसेस. थोडा गोडसर आणि मसाल्यांचा सुंदर बॅलन्स असणारी एक हटके डिश. अफगाणिस्तानचं प्राईड, काबुली पुलाव. फायनली आपल्या इथे जेवण आलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो काबुली पुलाव. काबूलमध्ये बसून मी खाणार आहे आता. हा आहे काबुली पुलाव. हे आहे काबुली चना. इथे आहे सलाड. हे आहे लोणचं. इथे आहे रोटी आणि हे आहे सूप. हे आहे चिकन सूप. आणि काबुली पुलाव पण चिकनचा आहे, तुम्ही बघू शकता, चिकन आहे इथे. फायनली मी काबूलमध्ये बसून काबुली पुलाव खातोय. काय पाहिजे अजून, है ना. पहिले बघतो टेस्ट करून की कसं आहे, है ना. आउटस्टँडिंग. म्हणजे लिटरली म्हणजे बिर्याणीपेक्षा खूप वेगळं आहे. आपल्याकडे जी हैदराबादी बिर्याणी मिळते ना, ती तिखट असते. याच्यामध्ये तुम्हाला मनुके, डाळिंबाचे दाणे, ड्राय फ्रूट्स, म्हणजे माहीत नाही काय काय ते मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे, पण टेस्ट एक नंबर आहे, जबरदस्त. फटाफट खातो, भेटतो तुम्हाला. काबूलमध्ये असताना माझा टॅक्सी ड्रायव्हर मित्र गुल मोहम्मद भाईने मला एक वेगळाच पदार्थ खाऊ घातला, अफगाण बोलानी. मला तर आपल्या बटाट्याच्या पराठाचा भाऊच वाटला. बोलानी म्हणजे स्टफिंग केलेला पराठा, पण त्यात वेगवेगळ्या हिरव्या भाज्या आणि स्प्रिंग ऑनियन आणि बटाटे असतात. चटणी सोबत काय लागतो राव, ऑसम.
भाईजान इसको क्या बोलते हैं? ये हमारा लोग का बोलानी है ना, बोलानी, इसको बोलानी बोलता है। ये कचालू से भी बनता है, अच्छा। आलू से बनता है ना, आलू से बनता है। बहुत मजेदार है, अच्छा। बहुत ज्यादा मिलता है। थोड़ा सा टुकड़ा बहुत अच्छा मतलब करता है। अच्छा, उसके अंदर सब्जी रहता है, सब्जी भी रहता है, कचालू भी है, आलू भी रहता है। इसको खाओ तो ओके। अरे गरम है, गरम है। इसे बोलते हैं बोलानी। इसके अंदर आलू सब्जी वगैरह सारी चीजें हैं। बहुत अच्छा है। गरम गरम है, बहुत गरम है, बहुत ज्यादा गर्म है, बहुत ज्यादा सही है। ते गाणं आहे ना, अफगान जलेबी माशूक फरेबी, कोणत्या मूवीचं यार विसरलो, कोणाला माहिती असेल ना तर मूवीचं नाव कमेंट करून नक्की सांगा। तर हो, इथे सुद्धा जिलेबी मिळते, पण ही स्पेशल आहे अफगान जिलेबी। मोठी, थिक आणि जास्त क्रिस्पी असते। याचा रंग थोडा डार्क ब्राऊन आणि टेस्ट खूपच रिच असते। यात केशराचा खूप जास्त वापर करतात। मला आठवते जेव्हा मी बुलढाण्याला शिकायला होतो तेव्हा माझे दादा मला कारंजे चौकात घेऊन जायचे जिलेबी आणि पापडी खायला। एकदम असं क्लिक झालं, सो म्हटलं शेअर करावं। आणि शेवटी एकदम परफेक्ट कॉम्बो, अफगानी कावा टी म्हणजेच ग्रीन टी विथ सॅफ्रॉन आणि कार्डमम म्हणजे आपल्याकडची वेलची, त्याच्यासोबत चपली कबाब म्हणजे मटणाचा स्वादिष्ट पॅटी, थोडंसं स्पायसी, थोडं स्मोकी आणि थोडं क्रिस्पी। तुम्हाला सांगता सांगता ना मलाच भूक लागली आता। तर अफगाणिस्तान आणि इराण या दोन्ही देशांच्या चवी वेगवेगळ्या आहेत, पण एकदम मनात उतरणाऱ्या आहेत, म्हणजे भारी एकदम। तर मित्रांनो, तुम्हाला कोणती डिश आवडली, इराणचा कबाब की अफगाणिस्तानचा काबुली पुलाव, कमेंट करून नक्की सांगा। सो हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या हक्काचा मराठी चॅनल आहे, आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा। भेटूया लवकरच अशाच एखाद्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। अफगाणी पुलाव, अफगाणी राईस विथ चिकन इथे मला दिलेलं आहे भाईजाननी। भाईजान धन्यवाद, थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया आपका।